सर्व राष्ट्रपुरुषांना महापुरुषांना नतमस्तक होतो। आज या विचार मंचावर सर्व प्रमुख मान्यवर, विधिमंडळातले आजी आणि माजी नेते, सामाजिक चळवळीच्या माध्यमातून राज्यभर आरक्षणाचं वर्गीकरण आणि उपेक्षित जात समूहाचा उद्धार झाला पाहिजे यासाठी लढणारे सर्व माझे सहकारी नेते, या ठिकाणी उपस्थित असलेले माता भगिनी, समाज बांधव आणि तरुण बांधवांनो, आपण आज आपल्या न्याय हक्काची मागणी पूर्ण झाली पाहिजे आणि शासनानं त्याची दखल घेतली पाहिजे यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत। वेळ खूप कमी आहे आणि कमी वेळामध्ये एवढी व्यापक भूमिका मांडणं तितकंच कठीण आहे। पण मी तुम्हाला या निमित्ताने एक गोष्ट सांगतो की आयोजकांनी एक भलं मोठं नोटीस काढले आणि त्याच्यामध्ये असं लिहिलंय की कोणीही कुठल्याही समाजाच्या भावना दुखावल्या नाही पाहिजे। आमच्या भावना दुखावतात त्या आम्ही सहन करायच्या आणि कुणाच्याच भावना दुखवायच्या नाही। बाबासाहेब म्हणतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार। पण इथं झालेला हा सामाजिक ठराव आहे आणि तो मला मान्य आहे, म्हणून संवैधानिक शब्दानं पुढे जातो बांधवांनो की वर्गीकरण होत नाही तोपर्यंत आपल्याला मागे हटायचं नाही। आम्ही जेव्हा या राज्यामध्ये फिरत असतो तेव्हा आम्ही पाहिलेला समाज डोळ्यामध्ये अश्रू आणणारा समाज आहे। संविधानाचं निर्मिती होताना, संविधानाचं या देशाला लागू होताना संविधानाचा एवढाच हेतू होता की या सगळ्या वंचित, लाभवंचित घटकांना न्याय मिळाला पाहिजे। आम्हाला का न्याय मिळाला नाही पाहिजे हे आमचं फक्त दुःख नाही। आमची माणसं, तळागाळातली माणसं, गावाच्या कुसाच्या बाहेर राहणारी गावखेड्यातली माणसं आजही एवढ्या मोठ्या प्रगल्भ राज्यामध्ये, देशामध्ये आणि आधुनिक युगामध्ये गरीब कशी काय आहे? का आमची माणसं काचपत्र गोळा करतायत? का आमची माणसं भंगार गोळा करतायत? का आमची माणसं रानावनात अजून जात आहेत? का आमची माणसं मजूर झालेले आहेत? आमच्यावर जो आरोप होतोय तो चुकीचा आरोप आहे, फेक नॅरेटिव्ह आहे ते आमची माणसं शिकत नाही। शिकून सुद्धा आम्हाला या ठिकाणी संधी उपलब्ध होत नाही, म्हणून आरक्षण वर्गीकरण झालं पाहिजे हे आमचं या ठिकाणचं म्हणणं आहे।